राखी, मी तुझा आणि राहुल महाजनचा पॉडकास्ट पाहिला. तो तो पॉडकास्ट पण वेडाच आहे. तो पॉडकास्ट इतका गाजला लोकांनी त्याचे रील्स ते आणि 10 कदम पीछे त्यातलीच होती नाही ते मनीषा राणी, ते बरोबर. मनीषा राणीवाला. मला सांग राखी, इंडस्ट्री मधला राहुल महाजन तो सगळ्यात चांगला मित्र. बेस्ट फ्रेंड. फ्रॉम सो मेनी इयर्स. लग्न मी त्याच्याही बरोबर करू शकते. आम्ही तर एकदम क्लोज आहोत ना. पण तो मला 1 वर्षातच सोडेल. कारण की 6-7 महिने त्याचं लग्न टिकतच नाही, म्हणून त्याच्याबरोबर मी लग्न करत नाहीये. पण तुला नाही वाटत तो फक्त मस्त एन्जॉय करतो, मग त्याला 2री 4थी 5वी 6वी बायको पाहिजे. परफेक्ट मॅच आहे, तुला असं नाही वाटत कधी? हो, माझं राहुल महाजनचं परफेक्ट मॅच आहे. पण तो हा सोडेल मला. मी आत्ताच सांगते, घटस्फोट देणार 6-7 जास्त जास्त 1 वर्षात. कशाला? मित्रच बरोबर आहे आम्ही. मला शांत मुलगा पाहिजे. बापाडे शांत मुलगा. 10-15 दिवस मस्त तो चित्र काढत असतो. त्याने मला सांगितलं, बाई मी तुला माहिती आहे की मी कोण आहे? मग आम्ही चित्रकार आहे, मला शांती पाहिजे. अरे मी सांगितलं, मी बॉलिवूडमध्येच धमाका करते, सुनामी करते, टॉर्नाडो. घरात मी शांती आहे, शांत आहे. तो की मला विश्वास होता ना. अरे मला भेट, तूच बोलणार आहे, मी गप्प बसणार तिथं, तुला ऐकत राह. तुला ऐकायची शक्तीच नाहीये. अरे मी तुझंच ऐकणार बाबा. पण येईल राखी कोणीतरी आयुष्यात, राकेश सारखाच येईल किंवा नाही बाई. मग कसं? मग राकेश असून त्याला प्रेम करायचं, ते कसं होणार बाई? अरे नाही, राकेशच येईल. आता असं वाटतंय, आता त्याला दिलंय माझं मन, तर असूच दे तिथं. मी खरं सांगू, माझं डायव्होर्स झाल्यानंतर, घटस्फोट झाल्यानंतर मला असं वाटतं की एखादाही माणूस मला छान नाही वाटायचा. असं चित्री चढायची किंवा असं राग यायचा. काय हे प्रेम, काय हे लग्न, ओखरी यायची मला. पण एकदा हे पहिल्यांदा मला असं झालं ना की मला, अरे जिवंत मी बाई, आतमधूनही जिवंत मी. मला असं वाटलं, मी एखादा चान्स घेतला, चला बघूया. कारण जे प्रेम होतं ना, सगळं चांगलं चांगलं वाटतं, जेवावं, नटावं, त्याच्यासमोर जावावं, ते कौतुक करावं आपलं. आणि जेव्हा तुटतं ना, जेव्हा प्रेम होतं की तुम्ही भाकरी ठेवा की ते असं वाटतं की स्वादिष्ट, आणि तुटतं ना की बादामची भाकरी पण ठेवा, तर असं वाटतं की हे काय आहे, चव लागत नाही काहीच वस्तूला, आणि सगळं म्हणजे असं वाटतं की जगायला नको. पण मी हिंमत हारत नाही, मी कधी हिंमत हारलीच नाही. मी माझी कोशिश करत राहणार. दुबईवरून पुण्याला जाणार, त्याने दुसऱ्याबरोबर लग्न बी केलं ना, त्याच्या लग्नात जाणार, आशीर्वाद देणार, असू दे, खुश राहा. अनकंडिशनल प्रेम कसं असतं. पण तो लग्न कधीच करणार नाहीये. मग मला विचार करते, लग्न करणार नाही, मग विदाऊट लग्न त्याच्याबरोबर राहू का? असू दे, काय करायचं लग्नाला, बिन फेरे हम तेरे. काय करायचं, लग्न करून काय टिकतंय? हल्ली तर टिकत पण नाहीये काय. नाही, पण देवाला चालत नाही ना तसं, मग ते नरक भेटतंय. माझं मन असं वाटतं की त्याला लग्न करायला नको, असंच आम्ही रिलेशनशिपमध्ये राहू किंवा असं राहायचं. अरे पण मग मेल्यानंतर देवाला काय तोंड दाखवायचंय? त्यांना पवित्रता पाहिजे. आणि लग्न का करतात? पवित्रता. मंगलसूत्राची किंमत काय माहिती का? आता म्हणजे पवित्र हे मंगलसूत्र, ते 2 वाट्या काय आहे, ते शपथ घेतात, फेरे घेतात की तुझ्या कुठलीही परिस्थितीत मी तुझं साथ देणार. गरीब असला, श्रीमंत असला, आजारी असला, काही झालं, मी तुझा साथ देणार. दोघं ते शपथ खातात 7 जन्माची. म्हणून ते मंगळसूत्र आणि वाटी आणि कुकू लावतात. पण ठीक आहे, देवा माझं मन तर आहे, पण बाहेर आल्यानंतर बघूया. आता मला माहिती आहे तो नो सांगणार आहे. तो सांगतो, मग त्याने 100 वेळा मला सांगितलं, तू बाहेर आहे, मी बाहेर, आपण बाहेर भेटू, एकामेकाला बघू. मी त्याला सांगितलं, तो सांगतो मी 10-15 दिवस गायब होतो. मी सांगितलं तू 20 दिवस गायब आहे. हो, तू 10 दिवस ते मला दे, मी जगणार त्या 10 दिवसात. पण मी छान बायको आहे, मी त्याचं जेवण त्याला आवडतं, माझं हाताचं जेवण गोड सगळं आवडतं. आणि नवऱ्याचं मन जिंकायचं म्हणजे पेट से रास्ता निकल, पोटापासून जायचं. तर त्याला माझं जेवण खूप आवडतं आणि त्याला माहिती आहे मी केअरिंग आहे.
मी गेली त्याच्या आयुष्यात काही छोटी मोठी पण बिमारी असेल की तीही जाणार, कारण मी कॅरिंग आहे. पण मला असं वाटतं की तुम्ही एकदा बाहेर भेटावं, बोलावं. नाही होणार, शक्यच नाही. का मी बाहेर आल्यानंतर आई आणि बहिणींनी सांगितलं ना की आमच्याकडून नाहीच आहे. हम्म, ठीक आहे, ठीक आहे. त्या सर्वांना आशीर्वाद मनापासून. आणि असू दे, मी अशीच. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.